पॉन्ड्स ब्राइट ब्युटी विटॅमिन सी प्लस ई प्लस ए प्लस जेल क्रीम रिव्ह्यू. ही क्रीम काय करते, स्किन व्हाईटनिंग करते, कशा प्रकारे वर्क करते, कोणत्या स्किनसाठी परफेक्ट आहे, कशा प्रकारे आपल्या स्किनवर वर्क करत असते, याचे फायदे आणि नुकसान हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी माझी तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे, जर माझा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ही आहे पॉन्ड्स ब्राइट ब्युटी विटॅमिन सी प्लस ई प्लस ए जेल क्रीम. ही ह्या प्रकारे कार्डबोर्ड बॉक्समध्ये अवेलेबल असते. कार्डबोर्ड बॉक्सच्या आतमध्ये मोठूसा काचेचा जार अवेलेबल असते, त्यात ही क्रीम आहे. आता सर्वात पहिले याची प्राईस काय आहे. याची प्राईस 349 रुपीज आहे. ह्या क्रीमची शेल्फ लाईफ 2 वर्षाची आहे. यात इन्ग्रिडियंट लिस्ट मेन्शन केलेली असते, ती वाचून घ्यायची असते. इन्ग्रिडियंट लिस्टमध्ये जर समाधानी असेल तरच आपण कोणतं प्रोडक्ट परचेस करायचं असते. यात इन्ग्रिडियंट लिस्टमध्ये विटॅमिन सी प्लस ई प्लस ए 1% अवेलेबल आहे. विटॅमिन सी काय करत असते. विटॅमिन सी हे आपली स्किन व्हाईटनिंग ग्लोईंग करण्यास मदत करत असते. विटॅमिन ही सन प्रोटेक्ट करत असते, सनपासून प्रोटेक्ट करत असते किंवा उन्हाचा काळपटपणा जो येतो त्यापासून आपल्याला प्रोटेक्ट करत असते विटॅमिन ई. आणि विटॅमिन ए सुद्धा आपल्या स्किन व्हाईटनिंग आणि ग्लोईंगसाठी वर्क करत असते. विटॅमिन सी प्लस ई प्लस ए हे 1% अवेलेबल आहे. यात कोणतेही असे हार्श असे केमिकल्स नाही जे आपल्या स्किनवर नुकसान करतील. आता ही क्रीम कोणत्या स्किन टाईपवर वर्क करणार आहे. ही क्रीम तशी तर ही क्रीम सर्व स्किन टाईपवर वर्क करते. ज्यांची ऑइली आणि कॉम्बिनेशन स्किन आहे त्यांच्या स्किनवर सुद्धा हे क्रीम वर्क करणार. पण ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांच्या स्किनवर उन्हाळ्यात छान वर्क करेल, पण हिवाळ्यात ही वर्क करू शकत नाही. हिवाळ्यात स्किन ड्राय होऊ शकते. आणि ज्यांची सेन्सिटिव्ह स्किन आहे त्यांनी सुद्धा हे क्रीम यूज करू शकता, कारण यात असं विटॅमिन सी फार प्रमाणात अवेलेबल नाही. एकदम 1% मध्ये अवेलेबल आहे. ही नॉन स्टिकी नॉन ऑइली क्रीम आहे. ही क्रीम लवकरच आपल्या स्किनवर ॲब्झॉर्ब होत असते. आपल्या फेसवर चिपचिप करत नाही. ही क्रीम आपल्या फेसवरती नॉन ऑइली नॉन स्टिकी फिनिश लुक देत असते. ही वॉटर बेस्ड जेल क्रीम आहे जी आपल्या स्किनवर लवकरच ॲब्झॉर्ब होत असते. खूप छान अशी क्रीम आहे, यूज केल्यानंतर समजत असते. परंतु ही क्रीम यूज करण्याआधी आपल्याला पॅच टेस्ट करणं आवश्यक असते, कारण सर्वांची स्किन टोन ही वेगवेगळी असते. आपल्याला काय सूट होईल हे सांगता येत नाही. कधी कोणते केमिकल्स सूट होत असतात तर कोणते नाही. त्यासाठी एक पॅच टेस्ट करणं आवश्यक असते. म्हणजे पहिले छोटं पॅकेजिंग परचेस करा, ती यूज करून बघा आणि त्यानंतर तुम्हाला समजेल की आपल्या स्किनवर सूट होते किंवा नाही. ह्या कंपनीचा क्लेम आहे की 7 दिवसात आपली स्किन ब्राईट अँड व्हाईट करत असते. परंतु कोणतीच क्रीम आपल्याला 7 दिवसात ब्राईट आणि व्हाईट करत नसते. त्यासाठी काही दिवस वेट करावं लागते आणि काही दिवस ते यूज करून बघावं लागते. त्यानंतर आपल्याला समजत असते त्याचे इफेक्ट आणि साईड इफेक्ट. माझा व्हिडिओ जर तुम्हाला थोडाही आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.